लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा शहरात मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 13 कोटी मंजूर। भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष। शिंदखेडा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक हा मुख्य रस्ता आता नव्यानं विकसित होणार आहे। पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी अर्थसंकल्प अधिवेशन 2026 मध्ये या रस्त्यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीमुळे हा रस्ता राजपथच्या धर्तीवर आधुनिक पद्धतीने तयार होणार असल्याचे मत भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना समाधान व्यक्त केले असून भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला। या रस्त्याच्या कामासाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून तसेच शिंदखेडा शहरातून विविध स्तरांवरून सातत्याने मागणी करण्यात येत होती। निधी मंजूर झाल्यानंतर भगवा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तसेच मंत्री जयकुमार भाऊ रावल यांचे आभार मानण्यात आले। यावेळी उपनगराध्यक्ष उदय देसले, धुळे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, नगरसेवक मनोहर पाटील, सुयोग भदाणे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, माजी शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विनोद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्य संपादक भूषण पवार। छत्रपती शिवाजी महाराज चौक या शिंदखेडा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी तथा उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या मार्फत एक जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आला। या जल्लोषाचे कारण म्हणजे शिंदखेडा शहराला खऱ्या अर्थाने शहर पण येण्यासाठी आणि भाऊंचं जे वाक्य आहे, बोले तैसा चाले, त्याचे वंदी ते पाऊले, या युक्तीप्रमाणे भाऊ नेहमी वागत असतात आणि याचं जिवंत उदाहरण आपण शिंदखेडा शहरातील नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी साक्ष आहात आणि प्रत्येक गोष्टी भाऊ जे बोलतात ते करतात। पुन्हा एकदा शिंदखेडा शहराचे वैभव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक या रस्त्याचं खऱ्या अर्थाने राजपथाचं या रूप या रस्त्याला येणार आहे। यासाठी तब्बल 13 कोटी रुपये या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026च्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये भाऊंनी 13 कोटी रुपये शिंदखेडा शहरासाठी मंजूर करून दिले। मी विशेष भाऊंचं शिंदखेडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि बऱ्याच वर्षापासून या खऱ्या अर्थाने या बऱ्याच संघटना असतील, बरेच पक्ष असतील किंवा बरेच व्यक्ती असतील, बरेच पदाधिकारी असतील, सगळ्यांच्या मार्फत वैयक्तिक असतील, सार्वजनिक असतील, या रस्त्याची भरपूर प्रमाणात अशी मागणी करण्यात आली होती आणि खऱ्या अर्थाने भाऊ सगळ्यांचं ऐकून घेतात। हे भाऊसाठी आणि शहरासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। मी शिंदखेडा शहरातील तमाम नागरिकांच्या वतीने आदरणीय भाऊंचं हृदयाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद भाऊ, असंच आमच्याकडे लक्ष ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। ऐतिहासिक बाब आज आपल्या महाराष्ट्र राष्ट्र शासनाचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या 2026च्या अर्थसंकल्पामध्ये भगवा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान होणारा जो राजपथ आहे, या राजपथाला 13 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या राजपथातून शिंदखेड्याच्या वैभवात एक मोठी भर पडणार आहे आणि सुंदर शिंदखेडा तयार होणार आहे। जे जयकुमार भाऊ रावल यांचे स्वप्न आहे, सुंदर शिंदखेडा माझे शिंदखेडा, हे साकारले जाणार आहे। तरी जयकुमार भाऊ रावलांनी शिंदखेडा शहराचा सुंदरतेचा आणि वैभवतेचा ध्यास घेतलेला आहे आणि तो ध्यास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच गटनेते, प्रतिनिधी चेतनजी परमार तसेच सगळे नगरसेवक आणि सभापती या सगळेजण त्यांची धुरा सांभाळणार आहेत। तरी जयकुमार रावल भाऊ यांनी जो विकासाचा ध्यास घेतला त्याला आमचं पूर्ण सगळं सहकार्य असेल आणि भाऊंचं विशेष लक्ष शिंदखेड्यावरती राहील। धन्यवाद। 13 कोटी रुपये मंजूर करून शिंदखेडा शहराच्या विकासात एक मोठी मोलाची भर केलेली आहे। शिंदखेडा शहरातील कणा असलेला हा स्टेशन रोड, यावरून असंख्य नागरिक रोज या रस्त्याने वापरत असतात। हा मुख्य रस्ता असल्यामुळे या नागरिकांची या रस्त्यावर असलेली होणारी दुरसोय, गैरसोय ही आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाने आणि गटनेते, माजी गटनेते आदरणीय अनिलजी वानखडे यांच्या प्रयत्नाने आज रोजी या 13 कोटी रुपये मंजूर करून ही उपलब्धता जी जयकुमार भाऊंनी करून दिली त्याबद्दल शिंदखेडा शहरातील सर्व नागरिक माननीय जयकुमार भाऊंचे कायमस्वरूपी ऋणी राहतील व जयकुमार भाऊंचे लाख लाख आभार।